साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पुण्यामध्ये प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी भागातील अक्षय कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांना आज आपण भेटणार आहे। बघूयात या कॉम्प्लेक्स मधील रहिवाशी किती धमाल करतायत ते। साडेमाडे तीन, साडेमाडे तीन। बघितलं किती धमाल चालू आहे इथे। थांबा 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 थांबा, अरे सगळेजण थांबा। अशीच धमाल आपण पूर्ण एपिसोड मध्ये करणार आहे। साडेमाडे तीन। बघितलं या सोसायटी मध्ये किती उत्साह आहे ते। या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात इथले सेक्रेटरी कोल्हे काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा। आमची ही 4 बिल्डिंगची सोसायटी आहे, अक्षय कॉम्प्लेक्स A, B, C आणि D। आमच्या या सोसायटीमध्ये आम्ही सार्वजनिक बरीच कार्यक्रम करत असतो, जसं की गणपती उत्सव करत असतो, दहीहंडीचा कार्यक्रम करत असतो आणि अशी अनेक प्रकारची भरपूर कार्यक्रम करत असतो। पण मग तिथं खूप दंगा करता तुम्ही। भरपूर दंगा करतो, तो तुम्हाला आता इथं बघायला मिळेलच किती दंगा करतो ते। बर, बघूयात आज किती लोक दंगा करतायत ते। निश्चित। सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आली वेळ आपले 3 स्पर्धक निवडण्याची। बघूयात कोण आहे ते 3 स्पर्धक। आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र आहे। तुझं नाव काय? आयुष संदीप कुलकर्णी। आयुष, तू काय करतोस? मला ॲस्ट्रोनॉट बनायचंय मोठं झालं की। शाळेला कुठल्यास? आर्यन स्कूल। बर, अभ्यास कर म्हणून कोण म्हणतो तुला? कोणी नाही। कोणी नाही। आणि घरी कोण मारतं, आई की बाबा? कोणी नाही, दोघंही नाही। दोघेही नाही मारत? शाळेमध्ये? शाळेमध्ये फक्त टीचर पनिशमेंट देतात। अरे रे रे रे, टीचर पनिशमेंट देतात का? आमची काही चूक नसली तरी देतात। बर बर बर, आयुषच्या टीचर तुम्ही याला पनिशमेंट देत जाऊ नका, सारखी सारखी चूक नसताना त्याची। बर, आता आयुष माझं एक काम करायचं, डोळे मिटायचे आणि यातले 3 टोकन्स मला काढून द्यायचे। पटकन डोळे मिट। 1, हा। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 98। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 75। 75। अभिनंदन। हे आहेत आपले 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर स्पर्धकांशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव पूजा कुलकर्णी। बर, आपण काय करता? आमचा क्लिनिंग वॉशिंगचा बिझनेस आहे। म्हणजे पुणे स्वच्छ ठेवायचं काम तुम्ही करता? अगदी अगदी। बर, मला सांगा की आता तुमच्या समोर एखादी व्यक्ती अशी कचरा करताना दिसते, त्यावेळेस तुम्ही काय एकदम रिॲक्ट होता? नाही, मी चिडत नाही, पण मी समजून सांगते की याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत। जर आता आमच्या मागे एक ओढा आहे, आपण जर कचरा टाकला तर डास आणि इतर ज्या गैरसोय आपल्याला होणार आहे त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे। बर, म्हणजे परिसर स्वच्छ ठेवला तर परिसर सुंदर दिसतो। Yes, yes, पण definitely. आपण जर सुंदर दिसायचं असेल तर काय करावं? अवघड प्रश्न विचारला। नाही, सोपं आहे. हे नॅचरल आहे की जर तुम्ही मनातनं सुंदर आहात किंवा आपले विचार सुंदर आहे, आपल्याकडे आपल्या दुसऱ्याकडे बघण्याची दृष्टी जर सुंदर असेल तर तो माणूस नक्कीच सुंदर असतो, बर, असं मला वाटतं। पण मग मेकअप का करतात मग? जर असं वाटत असेल आपण अजून आपली छाप पडावी त्याच्यासाठी नक्की. नक्की याचा उपयोग होऊ शकतो। आपण पुण्यामध्ये आहोत, आंतर सौंदर्य, बाहेरचं सौंदर्य सगळं असं विस्तृतपणे स्पष्ट करून सांगणार ते पुणेकरच, बरोबर ना? अस्सल अस्सल। धन्यवाद। नमस्कार, तुझं नाव? मयूर घाळे। तू काय करतोस मयूर? मी सध्या स्टुडंट आहे, कितवीला? 12th पास झालोय। आणि घरी कोण कोण असतं? फुल फॅमिली। फुल फॅमिली? फुल फॅमिली असते। कोण असतं फुल फॅमिलीत? आई वडील, मी आणि माझी छोटी बहीण। छोटी बहीण आहे। मग आपला प्रवास कसा होतो रोजचा? 6 सीटर। 6 सीटर आणि पर 6 सीटर। पण मला एक सांग की समजा आता मला एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर मला काय काय टिप्स देशील तू? काय म्हणते त्याला? नाही सांगू शकत। नाही नाही, असं कसं पुण्यामध्ये आलोय तर मला टिप्स घेतल्याच पाहिजे, सांग। काय आता आजकालचे पोरं टी शर्ट्स, हा, जीन्स वगैरे असं एकदम स्टाईल वगैरे करून जातात। अजून बर, म्हणजे अशी स्टाईल चालेल? चालेल। हा, अजून काय करायचं म्हणजे? काय अजून काय? तू मेकअप वगैरे करतोस? नाही, पावडर। पावडर
पावडर मध्येच आपला मेकअप सगळा. बस सगळं. बर, तुला या राऊंड साठी खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी विवेक जोगळेकर. जोगळेकर. ते अर्चना जोगळेकर नटी त्या तुमच्या कोण? नाही, ते आमच्या कोणी लागत नाहीत. बर, मग आडनाव बहीण फक्त? अण्णाव बहीण फक्त. बर, मला सांगा, हे मेकअप वरनं मी एवढं तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे बोलतोय, हो. तुम्ही कधी मेकअप केला होता? मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला मेकअप केला होता. हो. हो. पण मग तुमच्या लग्नात केलं नव्हतं? माझ्या लग्नात त्यावेळेला एवढं मेकअपचं फॅड नव्हतं. बर, कसं झालं होतं तुमचं लग्न? म्हणजे कोणी स्थळ सुचवलं? नाही, आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे? हो. किती सालची गोष्ट ही? ही 80 सालची गोष्ट आहे. 80 सालात पुण्यामध्ये लव्ह मॅरेज झालं होतं. म्हणजे बघा पुणे किती पुढे होतं त्यावेळेस. बर, पण मग ते भेट कुठे झाली होती तुमची? भेट आम्ही दोघंही एकाच बिल्डिंग मध्ये राहत होतो, नवी पेठेमध्ये. एकाच बिल्डिंग मध्ये राहत हो. होतो? आणि नवी पेठ म्हणजे सदाशिव पेठेमध्ये हो, तुमचं प्रेम सदाशिव जमलं? पेठेमध्येच. क्या बात आहे. सदाशिव पेठेमध्ये यांची लव्ह स्टोरी उदयाला आली. काका, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण थोडंसं जाणून घेऊया आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची किंमत तुम्हाला ठरवायची आहे. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा वस्तूची किंमत कोण सांगणार याच्यासाठी आपण टाकतोय नशिबाचे फासे. आज पहिल्यांदा नशिबाचे फासे टाकतायत कुलकर्णी वहिनी. वहिनींना मिळालाय 1 अंक. मयूरला मिळाले 4 अंक. अभिनंदन. काकांना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील जोगळेकर काका, त्यानंतर मयूर आणि सर्वात शेवटी बोली लावतील कुलकर्णी वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मेकअप किट. ह्या मेकअप किट मध्ये मस्कारा, फाउंडेशन, ब्लशर विथ ब्रश, नेल पॉलिश आणि लिपस्टिक आहे. या मेकअप किटची पहिल्यांदा किंमत सांगतायत जोगळेकर काका. काका, हे घ्या कार्ड्स. 1228. 1228 रुपये किंमत, असा तुमचा अंदाज आहे? हो, बरोबर आहे. नक्की? नक्की 1228च आहे. तुम्ही मेकअपची खरेदी केली आहे कधी? मेकअपची खरेदी केलेली आहे, पण माझी मुलगी ब्युटिशियन आहे, त्याच्यामुळे ती थोडीफार माहिती आहे मला. बर, किंमत बदलायची आहे? नाही बदलायची. अजिबात नाही? अजिबात नाही. पाठीमागे काय अंदाज आहे? 1228 अशी किंमत सांगितली आहे. बरोबर आहे? नक्की? काका, फिक्स करायची ही किंमत? हो, फिक्स करायची. नक्की? नक्की. चला तर मग ही किंमत लिहून टाकूया. मयूर, आता तू किंमत ठरव. 1282. 1282 रुपये. नक्की? तुम्हाला काय वाटतं, याची किंमत बरोबर आहे? 1282 रुपये सांगितले आणि बघ, किंमत चेंज करायची असेल तर आत्ताच कर. नाही. नाही, अजिबात नाही. या किमतीवर ठाम आहेस? हो. लिहून टाकायची ही किंमत? हो. चला तर मग लिहून टाकूयात. वहिनी, आता तुम्ही किंमत सांगा. 1228. पण आता जोगळेकर काकांनी सांगितले म्हणल्यावरती तुम्हाला परत सांगता येणार नाही. मग हे बदललं तरी किंमत साधारण सेमच येते, 82 केलं तरी. बर, मग आता काय करणार? पण कमी म्हणजे 1च्या पुढे येतच नाही. पण मग तुमचा अंदाज, आता नशिबाचे फासे त्यांना अधिक मिळाले, त्यामुळे त्यांना पहिला ओके. चान्स मिळाला. मग काय पर्याय नाही मला याच्या व्यतिरिक्त. याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. Yes. फायनल किंमत? हो, 1822. फिक्स आहे या मतावर? Fix. लिहून टाकायची ही किंमत? हो, नक्की. लिहून टाकूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मेकअप किटची किंमत सांगितलेली आहे. जोगळेकर काकांनी सांगितलेली किंमत आहे 1228 रुपये. त्यानंतर मयूरनी सांगितलेली किंमत आहे 1282 रुपये. तर कुलकर्णी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1822 रुपये. पाहूयात या मेकअप किटची खरी किंमत किती येते. या मेकअप किटची खरी किंमत आहे 1282 रुपये. ही अचूक किंमत सांगितली होती आपल्या मयूरनी, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन मयूर. अभिनंदन मयूर. थँक्स. आता हे मेकअप किट कोण वापरणार? माझी बहीण. बहीण का? ती लहान आहे ना अजून. नाही, तिला खूप आवड आहे मेकअपची. पण खरी गरज तुला आहे रे. अहो, मला नाही गरज. का नाही गरज? आता कॉलेजला जातोस ना. नाही, तरी नाही. तरीही नाही वापरणार? नाही. तुला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्स.